तर शनिवारी म्हणजे 27 जुलैला त्यांचा स्मृतिदिन आहे. स्मृतिदिन म्हणजे काय की त्यांचा मृत्यू झाला. मग 27 जुलैला या शनिवारी त्यांचा स्मृतिदिन आहे आणि म्हणून मी आज विचार केला की आज तुम्हाला बाकीची वेगळी कुठली गोष्ट सांगण्याऐवजी अब्दुल कलामांची गोष्ट सांगावी म्हणून. आवडेल ना ऐकायला? हां, तर अब्दुल कलामांची ही गोष्ट आहे स्कूल टॉपर. हां, टी व्हीवर राहिली ती इंग्लिशमध्ये होती ना. तर काय होतं, अब्दुल कलाम एका खेडेगावामध्ये राहत असतात. मग खेडेगावामध्ये पूर्ण शाळा नसते, 4थीपर्यंत 5वीपर्यंत एवढी शाळा असते. मग नंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी आपल्याला शहरामध्ये जावं लागतं. आणि अब्दुल कलाम यांची परिस्थिती खूप गरीब असते. त्यांचे वडील जे आहेत ना ते बोटीचा व्यवसाय करत असतात. मग परिस्थिती गरीब आहे. मग अब्दुल कलाम यांना वाटतं की आपल्याला आता शिकायला मिळेल की नाही, अशी मनामध्ये त्यांना शंका वाटायला लागते की आपली परिस्थिती गरीब आहे पण आपल्याला तर शिकायचं आहे, पण आईवडील आपल्याला ठेवतील का शहरामध्ये, असं विचार अब्दुल कलाम यांच्या मनामध्ये येतात. तर त्यावेळी त्यांचे आईवडील त्यांच्याजवळ येतात. अब्दुल, तू कुठलीही काळजी करू नकोस, तू एक हुशार मुलगा आहेस, तू एवढा छान अभ्यास करतोस, प्रत्येक वर्षी तू चांगल्या मार्कांनी पास होतोस, तर तुम्ही काहीही हो पण तुला आम्ही शहरामध्ये शिकायला ठेवणार आहे. मग अब्दुल कलाम काय होतं, शहरामध्ये शिकायला जातात. आता शहरामध्ये ज्यावेळी स्कूल आपण बघतो तर खूप मोठं स्कूल असतं. ह्यांचं अगोदरचं स्कूल जे आहे अब्दुल कलामचं छोटंसं असतं आणि शहरातलं स्कूल खूप मोठं असतं. मग अब्दुल कलाम काय होतं, शहरामध्ये शिकायला जातात. आता शहरामध्ये शिकायला गेल्यानंतर शाळा खूप मोठी असते. एक दिवस काय होतं, गडबडीत पळत पळत अब्दुल कलाम येतात आणि एका वर्गात बघतात ना तर तिथे त्यांचे मॅथ्सचे शिक्षक जे आहेत, अब्दुल कलाम यांचे मॅथ्सचे शिक्षक आहेत ना, हां गणितचे शिक्षक आहेत ना, ते दिसतात आणि त्याच वर्गामध्ये अब्दुल कलाम जातात. त्या वर्गात गेल्यानंतर ते शिक्षक आहेत ते अब्दुल कलाम, हा तुझा वर्ग आहे का, तुला सारा तुझा वर्ग पण शोधता येत नाहीस, काही उपयोग नाही आहे तुझा, तू शहरात शिकून काही करू शकणार नाही आहेस, तू तुझ्या गावाला परत जा, असं अब्दुल कलामला रागवतात आणि छडी पण देतात. मी तुम्हाला बोलली ना मागे की पूर्वीच्या काळी मार पण द्यायचे की नाही. हां, मग ते सर काय करतात, सगळ्या मुलांसमोर वर्गातल्या त्यांना छडी पण देतात. का छडी देतात, अब्दुल कलामांना शिक्षा का केली मॅथ्सच्या टीचरनी, कारण ते क्लास माहित नाही होतं, हां चुकीच्या वर्गात गेले म्हणून. मग अब्दुल कलामांना खूप वाईट वाटतं. ते विचार करतात, बापरे सगळ्या वर्गासमोर माझा एवढा अपमान झाला, काय करू, गावी आईवडिलांकडे परत जाऊ का, असं सुरुवातीला गेल्यानंतर आईवडिलांची पण भरपूर आठवण येते ना, मग मी गावी परत जाऊ का. पण त्यांना असं वाटतं की मी गावी परत गेलो तर आईवडिलांना काय वाटेल, एवढं पैसे नसताना सुद्धा त्यांनी मला शहरामध्ये शिकायला ठेवलंय आणि जर मी असंच काही अभ्यास न करता घरी परत गेलो तर आईवडिलांना काय वाटेल. नाही, आपण या उलट करायचं, खूप चांगला मॅथ्सचा अभ्यास करायचा आणि पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे. आणि तिथून पुढे अब्दुल कलाम गणितचा एवढा अभ्यास करतात की ज्यावेळी मेन परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये त्यांना 100 पैकी 100 मार्क्स पडतात. आणि मग ज्यावेळी अब्दुल कलामांना 100 पैकी 100 मार्क्स पडतात त्यावेळी मॅथ्सच्या सरांना पण खूप आनंद होतो. मग जी प्रार्थनेची वेळ असते ना, प्रार्थनेच्या वेळी मग हुशार मुलांची नावं सांगतात की नाही, सत्कार करतात की नाही, तसं प्रार्थनेच्या वेळी सगळ्या शाळेसमोर ते सर म्हणतात की हा जो अब्दुल आपल्या शाळेचा मुलगा आहे त्याला गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क्स पडलेले आहेत आणि हा मुलगा आपल्या शाळेचं नाव रोशन करणार आहे. आणि एक दिवस हा चुकीच्या वर्गामध्ये आला म्हणून मी त्याला छडीची शिक्षा केली होती, म्हणजे मी ज्याला शिक्षा करतो तो मुलगा महानच होणार आहे, चांगलंच काम करणार आहे, असं शिक्षक म्हणतात. म्हणजे हसत हसत म्हणतात, कारण त्यांनी शिक्षा केलेली त्यांना आठवते ना, मी ज्याला शिक्षा करणार तो मुलगा शिकून खूप मोठा होणार, कारण त्यांनी 100 पैकी 100 मार्क्स मिळवलेले असतात. मग बाकीचे शिक्षक सुद्धा अब्दुल कलामचं खूप कौतुक करतात. आता या गोष्टीमधून तुम्ही काय शिकला किंवा काय शिकायला मिळतं आपल्याला, तुम्ही गोष्ट ऐकली अब्दुल कलाम स्कूल टॉपर. आता या गोष्टीमधून आपल्याला काय शिकायला मिळतं, अभ्यास, शाळेचा जो अभ्यास आहे तो मनापासून केला पाहिजे. आणि जरी शिक्षकांनी छडी मारली तरी शिक्षक आपल्या चांगल्यासाठीच मारतात, आणि जरी शिक्षकांनी मारलं तरी आपण सकारात्मक विचार करून स्वतःला कसं घडवू शकतो हे पण आपल्याला शिकायला मिळतं. आपण लगेच काय म्हणलं असतो, हे मॅथ्सच्या सरांनी मला मारलं
मी नाही आता मॅथ्सचा अभ्यास करणार. असं करायचं का? नाही तर उलट काय केलं त्यांनी, जास्त अभ्यास मॅथ्सचा केला आणि स्कूल टॉपर झाले.